नमस्कार. आज करणार आहोत आपण वांग्याचं भरीत. हे बघा, हे जळगावी वांगे आहेत, जळगावचे वांगे आणि कांद्याची पात. आता तेलाचा हात लावून हे वांगे आपण गॅसवर छान भाजून घेऊ. हे बघा, आता आपण ह्या वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्यात आणि हा लसूण. आता भरतासाठी लसूण भरपूर घालायचं. आणि ह्या वाळल्या मिरच्या पण मी जास्त का घेतल्या आणि लसूण पण जास्त का घेतलं की याचं थोडंसं मी वाटण काढून ठेवणार आहे नंतरच्या भाजीसाठी. तर याच्यातलं काहीच वापरणार आहे, त्याच्यामुळं पण आता हे एकत्र सगळं करून ठेवणार आहे. तर बघा, आता हे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. हे तेल आपलं तापले. यात मी मोहरी टाकली, जिरे टाकले आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकणार आहे. शेंगदाणे तसे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर घाला अथवा घालू नका. पण मधून मधून ते दाताखाली छान वाटतं म्हणून मी शेंगदाणे पण घालते. आता यात घालणार आहोत आपण सुकलेल्या लाल मिरची आणि लसणाची ते वाटण केलं आहे ना, ते घालणार आहे. आता हे भरपूर तिखट असणार आहे. हळद मी घालत नाही, बरेच जण हळद वापरतात पण मी नाही घालत. आता याच्यामध्ये आपण ही कांद्याची पात चिरून धुवून स्वच्छ करून मी तळायला ठेवली होती. आता ही पात घालणार आहोत. माझे 2 वांगे होते, त्यातलं एक खराबच निघालं म्हणून मग मी ते काही घेतलं नाही. आणि मग एक वांग्यातच भरीत आता होणार आहे म्हणून मग मी कांद्याची पात अर्धीच घेतली. काय होतं, वांगे आहेत ना किडींना फार आवडतात म्हणून ते कीड आहे ना वांग्यात पटकन घुसते. खूप फवारे वगैरे मारतात आम्ही शेतकरी, पण तरी पण कीड काही दाद देत नाही. आणि हे एक विशेष बघा, हवा पाण्याशिवाय ते किडे कसे काय वांग्यामध्ये जगतात राम जाणे. ते छिद्र असतं ना, त्या छिद्रातून बहुतेक त्यांना हवा पोहोचत असावी आणि त्यावर ते जगत असावे असं मला वाटतं. आता हे अंदाजाने मीठ. आता ही कांद्याची पात छान परतू द्यायची. कुणी कुणी लसणाची पात पण घालतं बरं का. लसणाच्या पातीचे पण खूप छान भरीत होतं. म्हणजे कांदा घालण्याऐवजी कांद्याची पात घालायची किंवा लसणाची पात घालायची, त्याचे भरीत खूप छान होतं. आता हे छान मंद आचेवर जरासे थोडीशी मऊ होऊ द्यायची. ती तेलामध्ये बरोबर होते. गॅस मंद ठेवायचा, छान परतून घ्यायची ते. हे बघा, मी आता हे भाजलेले वांगे सोलून घेतले, तेलात हात लावून भाजले आणि भाजून झाले ना की त्याच्यावर थोड्या वेळ झाकण पालथं घालायचं, म्हणजे मग सालं आहे ना पटकन निघून येतात. आता आपली कांद्याची पात छान परतली. आपण याच्यामध्ये हे मॅश केलेलं वांगं घालूया. आणि आता हे छान याच्यामध्ये मिक्स करायचं आणि छान परतून घ्यायचं. मंद आचेवर हे चांगलं एक 5-7 मिनटं मस्त होऊ द्यायचं. मग खूप असं खमंग वांग्याचं भरीत लागतं. आणि थोडंसं आता याच्यात नंतर मी लिंबू पिळणार आहे आणि किंचित थोडीशी साखर टाकणार. ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला त्याची चव आवडली तर घ्या किंवा नका. मला तर ते लिंबू साखर नसली तरी आवडतं, पण बाकीच्यांना आवडतं म्हणून मी टाकते. दोन्ही चव त्याची अप्रतिमच लागते, काही प्रश्न नाही. आता हे छान परतून घ्यायचं. खूप सोपं आहे हे वांग्याचं भरीत. अनेक जण अनेक पद्धतीनं करतात, पण मी अशा पद्धतीनं करते आणि ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं वाटले म्हणून मग मी ते करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात जे वाळलेल्या मिरच्या आणि लसूण आहे ना, त्याचा फ्लेवर खूपच छान आहे. तर यात आपण पिळणार आहोत थोडंसं लिंबू. आवडत असेल तर घाला किंवा घालू नका, ते छान आहे. आणि थोडीशी साखर घालण्याचं कारण जो एक झटका असतो ना त्या मिरचीचा, तो थोडासा सौम्य व्हावं म्हणून आपण साखर आणि लिंबू त्यात घातले. आणि हे बघा, हे किती आता छान परतलं आहे, त्याचा सुगंधही मस्त सुटला. आता हे होत आलं जवळजवळ. आता हे झालं तर मी काढून घेणार आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार की आपलं वांग्याचं भरीत तयार. हे नगरी पद्धतीचं भरीत आहे. आम्ही याला काही जळगाव वगैरे असं काही म्हणणार नाही, खानदेशी वगैरे म्हणणार नाही. आमच्या नगर भागामध्ये असंच भरीत करतात.
माझी आई असंच करायची. मी आईकडूनच या गोष्टी ज्या आत्मसात केलेल्या आहे त्याच मी आजही फॉलो करते, कारण त्याची चव अप्रतिम आहे. आता यात टाकू आपण थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर तसे मला म्हटलं ना स्वाद येतो म्हणा, पण हल्ली अशी एवढी गावरान कोथिंबीर नाही भेटत. आता हे भरीत आपलं झालेलं आहे. आता हे मी काढून, आता हे भरीत झालेलं आहे. मी गॅस बंद केला. आता हे काढून घेते मी. याचा सुगंध खूप छान येते बरं का. मस्त मस्त झालंय भरीत आपलं. काय होते, जरा माझ्या किचनमध्ये थोडंसं आहे ना अंधार पडतोय, म्हणून मग काही वेळेस ते अगदी तुम्हाला हे बघा. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. त्याचा अगदी जो परफेक्ट कलर आहे ना तो तुम्हाला कधी कधी लक्षात येणार नाही, पण हे बघा किती सुंदर भरीत झाले आणि वास तर अप्रतिम. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. आणि मी केलेल्या पद्धतीने एकदा भरीत नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि घरच्यांनाही आवडेल. धन्यवाद. आपलं भरीत तयार. मस्त.